कसं वाटलं? फायनली वरती पोहोचलो आहोत. पण काय आता कसं वाटलं ते सांग. कसं वाटलं एकदम भारी. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? तर आज आपण चाललो आहोत शिंदखेडा वॉटरफॉलला. आम्ही पहिल्यांदाच चाललो आहोत. रस्ता कसा आहे आणि कसं जायचं ते पण सांगू. आता आम्ही त्र्यंबक रोडला आहोत. त्र्यंबक रोड कुठे आहे? आपण तळेगावच्या अलीकडे. काय बोलला? विशाल आठवर बोलून राहिलं नाही, काय लाज वाटतं. भावांनो लांबून आलोय आम्ही, म्हणजे एवढं पण लांबून नाही आलोय, पण आलोय. बघू आणि ते पोत काय संदेश देणारे पोत मारायला एवढं संदेश देणार. आता इथं बसलो आम्ही जेवायला, फक्त पब्लिक स्पेस मध्ये ना शिवाय नाही दिला पाहिजे, माझं एवढं म्हणणं आहे. पण काय आहेत ते त्याच्यामुळं बघू बाकीचं पुढचं पुढं. ओके, गुड नाईट अँड गुड नाईट. त्र्यंबक वरून राईट मारायचा. आलो. हा रस्ता आंबोली घाटाकडे जातो आणि हा रस्ता हरिहरकडे जातो. तर आपल्याला दुगारवाडी हरिहर रस्त्याकडे जायचं आहे. दोन रस्ते बघताय. एक रस्ता जातो, हा रस्ता जातो हरिहरगडाकडे आणि हा रस्ता जातो दुगारवाडीकडे. तर आपल्याला हरिहरगडाकडे जायचं आहे.
आहे आपण गावाच्या पुढे आलो ना की आपली चौकी आहे, तर इथं आपल्याला पार्किंगची सोय भेटते. मागच्या वेळेस आलो तर ठीक आहे 200 द्या 100 ठीक आहे. हवा दिवस सोडता चोर राहते. एवढ्या वेळ डिस्कस नका करू भाऊ, रस्त्याने करा ना. आणि जरी यायचं असेल तर शूज घालूनच या, ते पण चांगल्या ग्रिपचे. जर चप्पल वगैरे जर घातली, चप्पल काढूनच चालावं लागेल, एवढा चिखल आहे. आपण 15-20 मिनिटाचा ट्रेक करून अशा नदी किनारे पोहोचतो. तर आपल्याला वरच्या साईडने जायचं आहे, लेफ्ट साईडने गेलं तर आपल्याला धबधब्याकडे जाता येतं. पाण्याचा प्रवाह खूप जास्त आहे, त्यामुळे आपण जरा वरतून चालतोय झाडाझुडपात. खाम शेतकऱ्याला जर यायचं असेल तर कमी पावसात या. आत्ता येऊन काहीच फायदा नाही आहे, कारण खूपच पाण्याचा प्रवाह जास्त आहे. फक्त मागच्या एवढ्या पॅचला 15 ते अर्धा तास लागला. एवढा अवघड पॅच होता तो, आणि पाण्यामुळे तर अजून अवघड वाटत होता तो पॅच. आणि फायनली 1-1.5 तासाच्या ट्रेक नंतर आपण पोहोचलो आहोत शीतकडा वॉटरफॉलला. पण येऊ नका, खूप पाणी असतं, चढायचे खूप वांदे होतात, आणि पावसामुळे चढता उतरता येत नाहीये, आणि अजून पाणी पण वाढू शकतं. त्यामुळं या महिन्यात अजिबात येऊ नका.